मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी मुक्ता कदम. आज राज ठाकरे यांचा मनसे पदाधिकारी मेळावा भरवला गेला होता. या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी केलेलं भाषण हे प्रचंड व्हायरल झालेलं आहे. कारण की या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी जवळपास सगळ्या नेत्यांना धोधो धुतलेला आहे. म्हणजे त्यांनी पंतप्रधान मोदी यांचं नाव घेऊन त्यांच्यावर टीका केली, शरद पवार यांच्यावर टीका केली, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची तर त्यांनी नक्कलच केलेली आहे. तर हे सगळं काय आहे ते आपण पाहूया. आणि या भाषणामध्ये राज ठाकरे काही महत्त्वाचे मुद्दे बोललेले आहेत. ते मुद्दे आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूया. या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी काही चांगले मुद्दे मांडलेले आहेत, ते आपण सुरुवातीला पाहूया आणि त्याच्यानंतर पाहूया की राज ठाकरे यांनी काही गोष्टी अशा सांगितलेल्या आहे की ज्या मला पर्सनली असं वाटतं की याच्यामध्ये त्यांनी लपवाछपवी केलेली आहे. तर ते नेमकं काय आहे हे आपण पाहूया. तर राज ठाकरे यांनी या भाषणामध्ये असं सांगितलं की सरकारची जी काही लाडकी बहीण योजना आहे, या योजनेमध्ये फुकट पैसे वाटत आहेत. अशी फुकट पैसे घेण्याची सवय तुम्ही जनतेला लावणं हे काय बरं नाही आहे. कारण एकदा एका सरकारने सुरू केलं की नंतरच्या त्यांना ते सुरूच करावं लागतं, तेच कंटिन्यू ठेवावं लागतं आणि असं करणं हे आपल्या राज्याच्या तिजोरीसाठी चांगलं नाही आहे. ते म्हणतात की आता फक्त 2 महिने पैसे पुरवू शकेल इतकेच पैसे सरकारकडे आहेत. आता ही योजना जास्तीत जास्त 2 महिने टिकू शकेल. ते म्हणतात की 3ऱ्या महिन्यात यांना योजना बंद करावी लागेल आणि ती बंद नाही केली तर सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार यांना देता येणार नाही आहेत. कारण की त्यांनी आता होमगार्ड्सवाल्या लोकांनी जेव्हा पगार मागितला तर ते म्हणाले की आमच्याकडे पगार नाही आहे, पैसा नाही आहे. कंत्राटदारांनी पैसा मागितला तेव्हा सरकार म्हणतं की आमच्याकडे पैसा नाही आहे. त्याच्यामुळे सरकारकडे खरोखर पैसा नाही आहे सरकारच्या तिजोरीमध्ये आणि त्यामुळे ही लाडकी बहीण योजना जी आहे ती ही कशी फसवी ठरणार आहे असं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यानंतर शेतकऱ्यांविषयी ते बोलले की शेतकरी सन्मान निधी म्हणून ते जे काही 6,000 रुपये सरकार तुमच्या खात्यावर टाकतं शेतकऱ्यांच्या, ते म्हणतात की अरे फुकट कोणी तुम्हाला पैसे मागितले होते, तुम्ही शेतकऱ्यांना वीज फुकट देता म्हणून सांगता, पण तुम्हाला वीज फुकट मागितलीच कोणी होती. ते म्हणतात तुम्ही वीज कंटिन्युअस देऊ शकत नाही, ती वीज सलग राहील का याचीच गॅरंटी देऊ शकत नाही. पहिले ती गॅरंटी द्या की शेतावर वीज राहील. मुळात मुद्दा असा आहे की शेतावर मॅक्सिमम वेळेला वीज राहतच नाही. रात्रीच्या 2 वाजता वगैरे शेतावरची वीज येते आणि अक्षरशः तुम्हाला माहिती असेल काही शेतकरी तर रात्रीच्या 2-2, 3-3 वाजता माझा भाऊसुद्धा जातो शेताला पाणी द्यायला, कारण की दिवसा शेताची लाईन नसते. तर सरकारने जर हे केलं तर फायदा होईल असं राज ठाकरे म्हणाले. अर्थात मला असं वाटतं की शेतमालाच्या भावाविषयी आणि खताच्या भावाविषयी बोलायचं ते विसरलेत. बरं, पुढे ते पुतळ्यावर बोललेत. म्हणाले की शिवाजी महाराजांचा पुतळा हवेने पडला आणि शिवाजी महाराज यांचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा मोठा पुतळा यांना बांधायचा होता. असे म्हणाले होते की स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा जो पुतळा आहे त्याच्यापेक्षा 2 इंच उंच पुतळा बांधू आपण, जगातला सगळ्यात उंच पुतळा असेल शिवाजी महाराजांचा. असे भाषणं काही वर्षांपूर्वी नेत्यांनी दिले होते. राज ठाकरे म्हणतात तरी इतका मोठा पुतळा पाहिजेच कशासाठी आहे? इतका पैसा तुम्ही महाराजांच्या गड किल्ल्यांवर लावा. पुढची कितीतरी वर्ष पुढच्या अनेक पिढ्यांना हे गड किल्ले पाहता येतील, महाराजांनी स्वतः केलेलं काम पाहता येईल. हे बघा, मोठे मोठे पुतळे पाहायचं तुम्ही काय पाहता असं म्हणून त्यांनी सुनावलं, जे की मला बरोबर वाटतं. कारण की तुम्हाला अरबी समुद्रामध्ये पुतळा उभा राहायचा, जेव्हा पुतळा उंच उभा राहतो ना तर शिल्पकार असं सांगतात की पुतळा जितका उंच असतो तर खोलामध्ये पण त्याचा बेस तितकाच करावा लागतो, आडवा पण तेवढाच बेस करावा लागतो, तेव्हाच तो पुतळा टिकू शकतो. आणि हे असं समुद्रामध्ये करणं हे फार कठीण असणार आहे असं राज ठाकरे यांनी याच्यामध्ये सांगितलं आहे. पुढे ते म्हणतात वल्लभभाई पटेल यांचा पुतळा यांनी एवढा मोठा बांधला. इकडे हे सरकार, भाजपचं सरकार तुम्हाला सांगत असतं की बुवा चायनाचा माल घेऊ नका, बायकॉट चायना वगैरे, आणि वल्लभभाई पटेल यांचा पुतळा कुठे तयार झाला? वल्लभभाई पटेल यांचा पुतळा चायनीज कंपनीने बनवलेला आहे. तर हे माहीत असायला पाहिजे. शंकराचार्यांचा पुतळा चायनीज कंपनीने बनवलेला आहे. म्हणजे एकीकडे चायना बायकॉट वगैरे म्हणायचं, इकडे तुम्हाला ज्ञान शिकवायचं देशभक्तीचं, आणि दुसरीकडे चायनाकडून हे पुतळे बनवून घ्यायचे. तर हे त्यांनी सांगितलं, जे की बरोबर आहे. त्यानंतर ते असं म्हणाले की मुलींवरचा अत्याचार एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि महिलांवरचे अत्याचार हे कसे वाढत जात आहे. त्यांनी त्याचा पाढाच वाचून दाखवला की बलात्काराच्या त्यांनी केसेस सांगितल्या आणि जवळपास 5,000पेक्षा जास्त, वर्षाला 5,000, इमॅजिन करा, वर्षाला 5,000 मुलींवर बलात्कार होतो फक्त महाराष्ट्रात. 5,000पेक्षा जास्त. मुली पळवण्याचा जर प्रकार पाहिला ना, मी तर प्रार्थना करते की आपल्या सगळ्यांच्या घरातल्या मुली सेफ राहाव्या, पण हा आकडा खूप डेंजरस आहे. म्हणजे 2017 साली 6,248 मुली पळवल्या होत्या. 2018 साली 6,825 मुली पळवल्या आहेत महाराष्ट्रातल्या. 2020, 22, 23 असं खूप सांगता येईल, 23चं सांगते मी. 2023 साली मागच्या वर्षी 9,698 मुली या पळवून नेलेल्या आहे, बेपत्ता झालेल्या आहे. 9,000 मुली, मराठी मुली बेपत्ता झालेल्या आहेत. हा जर आकडा असेल याचा अर्थ इथली कायदा सुव्यवस्था, पोलीस प्रशासन हे काम करतंय का? आणि याच्यावर कोणाचा वचक असतो? देवेंद्र फडणवीस यांचा. तर ते म्हणाले की हे सगळे जर गुन्हे पाहिले, मुलींवर होणारी हिंसा, हुंडाबळी, तर वर्षाला 47,000 गुन्हे फक्त महिलांच्या विरोधात होतात. हे त्यांनी उघड करून सांगितलं. आणि हे खरे, ही आजची परिस्थिती जर अशी असेल तर ही लोकांच्या समोर आली पाहिजे आणि हे
जे काही वाढत चाललेलं आहे, केसेस कमी नाही होत आहे, केसेस वाढत आहेत. केसेस वाढत आहे म्हणजे सरकार नाकाम ठरत आहे. सरकार फक्त आपली खुर्ची वाचवण्यासाठी काम करत आहे आणि हे काही करत नाही आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे, जे की त्यांचं जे मला आहे ते पटलेलं आहे. आणि येस, एखाद्या नेत्याने, मोठ्या नेत्याने जे काही म्हणायला पाहिजे ते असंच म्हणायला पाहिजे. आता आपण पुढे बघूया की राज ठाकरे यांच्या काही गोष्टी ज्या ते बोलले की जे की चांगलं आहे, मात्र त्याच्या आतमध्ये काहीतरी आहे. आपण म्हणूया की शब्दाच्या आत काहीतरी असणं. तर राज ठाकरे यांनी जी सुरुवात केली रतन टाटा यांच्याविषयी, आणि ते म्हणतात की टाटा हे खूप चांगले होते, आपण सगळ्यांना ते आवडतात, पण मग तुम्हाला सभ्य उद्योगपती पाहिजे असतात, पण सभ्य नेते मंडळी का नको असतात असं ते विचारतात. हे बघा काय म्हणतात राज ठाकरे. सभ्य माणूस होता. अरे जर तुम्हाला रतन टाटांसारखा सरळ सभ्य चांगला माणूस जर या देशाला आवडतोय, तर तुम्हाला या देशामध्ये राजकारणी देखील तुम्हाला सरळ सभ्य प्रामाणिक का नाही आवडत? लोकांनी कौतुक केलं, टाळ्या वाजवल्या. बरोबर आहे, राज ठाकरे जे म्हणत आहे ते एकदम बरोबर आहे. सरळ सभ्य सुसंस्कृत राजकारणी आपल्याला आवडले पाहिजे. पण मग मला लगेच 2 महिन्यापूर्वीचा प्रसंग आठवतो. 2 महिन्यापूर्वी ते आपले मुख्यमंत्री यांना भेटायला गेले होते. याशिवाय ठीक आहे, भेट होत असते, पण मे आणि एप्रिल महिन्यामध्ये लोकसभेच्या आधी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी परत पंतप्रधान व्हावे म्हणून प्रचार केला होता. नारायण राणे यांना जिंकून द्या म्हणून त्यांनी प्रचार केला होता. नारायण राणेच्या मतदारसंघामध्ये नारायण राणेच्या स्टेजवर जाऊन त्यांनी भाषण केलं होतं. आता नारायण राणे किंवा त्यांची जी काही फॅमिली आहे ते सरळ सभ्य राजकारणी आहेत असं राज ठाकरे यांना म्हणायचं आहे का? किंवा मग मोदी यांना पंतप्रधान करा असं जेव्हा राज ठाकरे म्हणत होते तेव्हा तुम्ही एका असभ्य राजकारण्याला पाठिंबा देताय असं नाही का वाटलं? एक असा माणूस आहे आपला आताचा प्रधानमंत्री की ज्यांना असं वाटतं की मी बायोलॉजिकल नाही आहे, माझी आई गेल्यानंतर मला असं वाटतं की हे सगळं जे काय आहे ते बायोलॉजिकल नाही आहे, परमात्माने मुझे भेजा है, अशा त्या गोष्टी करतात. परमात्माने तर सबको भेजा आहे ना, अगर तसं पाहायचं झालं तर. पण हे काय विषय आहे? त्यानंतर ब्रिजभूषणसारख्या महिलांचा लैंगिक छळ करणाऱ्या व्यक्तीला पाठिंबा देणारा माणूस हा सभ्य आहे का? त्यांना काय म्हणूया पाठीशी घालणाऱ्या, त्यांना सपोर्ट करणाऱ्या अशा असभ्य माणसाच्या स्टेजवर जाऊन त्यांना परत एकदा पंतप्रधान करा असं राज ठाकरे मे 2024 म्हणजे काही 4 महिन्याआधीच म्हणाले होते. तेव्हा आमचा खूप मोठा हार्टब्रेक झाल्यासारखंच झालं की अरे यार हे काय करत आहेत. कारण राज ठाकरे, मी आत्ता जे 5 मिनिटं आधी सांगितलं तो माणूस आहे राज ठाकरे खरा. तो खरा नेता आहे ज्याला खरोखर असं वाटतं की इथल्या महिलांवर अत्याचार होतोय तो थांबला पाहिजे, ह्या राज्याला आपल्याला चांगलं करायचं आहे, सुसंस्कृत करायचं आहे, तो खरा राज ठाकरे आहे. पण राज ठाकरे यांनी जी सपोर्ट केलं, बरं असे नाही त्यांनी एक्सप्लेनेशन नीट दिलेलं नाही आहे की ते का केलं. तर असभ्य राजकारणाला यांनी सपोर्ट केला, त्यामुळे यांचं हे वाक्य मला खटकलं. ते म्हणतात की अहो आपण पुढच्या पिढ्यांवर काय संस्कार करणार आहात. पुढे ते शरद पवार यांच्याविषयी बोलतात. ते शरद पवारांवर टीका करताना म्हणतात की शरद पवार म्हणतात माझा पक्ष फोडला, माझा पक्ष फोडला. मग म्हणतात 1978ला तुम्ही काय केलं होतं, 91ला काय केलं होतं, तुम्ही पक्ष फोडला होता असं डायरेक्ट ते म्हणाले. आता राज ठाकरे जे म्हणालेले आहेत त्याच्यामध्ये फॅक्च्युअल इनकरेक्टनेस आहे. कारण की ते काय आहे तुम्हाला सांगते. शरद पवार यांनी 78ला केलेली बंडखोरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष फोडल्याच्या नंतर शिंदे यांनी केलेली बंडखोरी, पक्ष फोडून जाण्याच्यामध्ये फरक आहे. शरद पवार यांनी काँग्रेस फोडून काँग्रेसचं नाव मला पाहिजे, काँग्रेसचं चिन्ह मला पाहिजे असं केलं नव्हतं. 1978ला जेव्हा महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार तयार झालं होतं तेव्हा या सरकारमध्ये युतीचं सरकार होतं, ते 2 गट होते. त्या 2 गटामध्ये पटत नव्हतं. तेव्हाचे जे मुख्यमंत्री होते नाशिकराव तुरपुडे हे इन्सल्टिंग वागणूक द्यायची दुसऱ्या गटाला असं यांचं म्हणणं आहे. आणि त्या त्रासाला कंटाळून त्यांना असं वाटलं की नाही आम्हाला यांच्यासोबत राहायचं नाही, म्हणून त्यांनी सरकारचा राजीनामा दिला. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही बघा आज भाजपचे सरकार आहे, या सरकारमधल्या काही लोकांना जर वाटलं की नाही नरेंद्र मोदी नीट काम नाही करता, आम्ही राजीनामा देतो. त्यांनी राजीनामा दिला कशाचा, मंत्रिपदाचा. आणि राजीनामा ते म्हणाले की आम्ही सरकारमध्ये नाही राहायचं, आम्हाला विरोधात जाऊन बसायचं. ते विरोधात जाऊन बसले, सत्तेसाठी गेले नाहीत. ते शिंदे सत्तेसाठी गेले, अजित पवार सत्तेसाठी गेले, ते सत्तेसाठी नाही गेले, ते विरोधात जाऊन बसले. ओके बरं, त्याच्यानंतर काय झालं, आता हे सगळं मी जे काही वाचलेलं आहे त्याच्यावरूनच सांगते आहे. त्याच्यानंतर शरद पवार यांनी पक्षाचं नाव नेलेलं नाही आहे, चिन्ह नेलेलं नाही आहे, जे की ह्या दोघांनीही केलेलं आहे. याला म्हणतात पक्षफोडी. पण शरद पवारांनी पक्ष फोडला नाही, ते स्वतः वेगळे झाले. बरं, काही वर्षानंतर ते परत काँग्रेसमध्ये आले, पण ठीक आहे ते काँग्रेसमध्ये आले, नंतर मुख्यमंत्री पण झाले. आणि नंतर परत 1999ला काँग्रेसमध्ये एक मुद्दा उभा झाला की काँग्रेसचे जे हेड आहेत जे की सोनिया गांधी या परदेशी आहेत. कारण की येस त्यांचा जन्मच इटलीचा आहे. तर एक परदेशी व्यक्ती आपल्या पक्षाचा हे असू नये, अर्थात त्यांनी नंतर लग्न केलं, त्यांना मुलं झाली, ते सगळ्या भारतीयच झाल्या, परंतु तरीही त्यांचं ओरिजिन ते आहे. तर असं वाटणं एकदम स्वाभाविक आहे.
कारण की इथले पक्ष हे इथल्या इथे जन्म झाले, म्हणजे आता राहुल गांधीचा आपण समजू शकतो कारण की तो इथलाच आहे. वडील इथला आहे, सरनेम इथला आहे, जन्म इथे झाला आणि सगळं इथलंच करतोय. तर असा वाद निर्माण झाला तेव्हा शरद पवारांनी असं सांगितलं होतं की नाही, आम्हाला नको आहे सोनिया गांधी पण ह्या म्हणून हेड म्हणून. आणि त्यावेळेला काँग्रेसमध्येच वाद निर्माण झाले आणि त्यामुळे काँग्रेसने शरद पवार यांना काढलं आणि त्यांना काढल्यामुळे शरद पवार यांनी 99ला नवीन पक्ष स्थापन केला होता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. हा सगळा राष्ट्रवादी काँग्रेसचा इतिहास आहे, तुम्ही कुठेही वाचा. त्यांनी काँग्रेस फोडून काँग्रेसमधल्या लोकांना आपल्याकडे नेऊन नवीन पक्ष स्थापन केला असं काहीही नाही, त्यांना काढल्यामुळे ते झालं होतं. तर इथे जे राज ठाकरे म्हणतात की तुम्ही काय केलं होतं, तर त्यांनी पक्षही चोरला नव्हता, त्यांनी चिन्हही चोरलं नव्हतं आणि त्यांनी अशा प्रकारे गद्दारी केली नव्हती जी की आत्ता दिसते आहे. शिवाय ते त्यांच्यासोबतच राहिले, काँग्रेससोबतच त्यांनी आत्तापर्यंत गव्हर्नमेंटही बनवलेले आहेत. ते एक पक्ष विरोधात आणि एक पक्ष सत्तेत असं नव्हतं. ओके, हे मला सांगायचं आहे. बरं, राज ठाकरे पुढे जे म्हणालेले आहेत काय म्हणतात ते, हां, ते म्हणतात की हां, याच्यामध्ये त्यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांची नक्कलसुद्धा केली. ते पुष्पा असं म्हणून, म्हणजे ते दिसतात पण पुष्पा पिक्चर तुम्ही पाहिला असेल, दाढी बिडी आणि अशी त्यांनी ॲक्शन करून दाखवली, मैं झुकेगा नहीं सालावाले. आणि म्हणतात की ते काय करतात असं करून त्यांनी त्यांच्यावर टीका केली. थोडक्यात हे टीका करत असताना मला एक कळतं आहे की 3 महिन्यापूर्वीच हे भेटायला गेले होते पुष्पाला राज ठाकरे. तुम्ही जर भेटायला जात असाल, तुम्ही जर मैत्रीपूर्ण बोलत असाल, तर मला असं वाटतं की असं स्टेजवर जाऊन तुम्ही हे जे काय बोलताय ते काय आम्हाला बरोबर दिसत नाही. बरं, तुम्हाला ठीक आहे, टीका करायलाच पाहिजे, केली, चांगली गोष्ट आहे. मग देवेंद्र फडणवीस यांचं नाव मात्र यांनी घेतलं का, नाही घेतलं. कल्प्रिट कोण आहे, हे सगळं कोण घडवून आणतंय, फोडाफोडी कोण करतंय, राजकारणाची घाण कोणी केली, फडणवीस यांनी केली. त्यांनी नावच नाही घेतलं फडणवीस यांचं पूर्ण भाषणामध्ये. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की काय भीती आहे का, असं वाटलं नसेल, ती नसावी. बरं, हे सगळं मला तरी आजच्या याच्यामधनं ते कळलं. ते म्हणजे अजित पवार यांच्यावरही ते बोलले. ते म्हणतात की अजित पवारला भाजप कसं काय घेऊ शकतो. काही दिवसापूर्वीच मोदी म्हणाले होते की यांनी 70,000 कोटीचा घोटाळा केला आणि 3 दिवसात आपल्या पक्षात करून मंत्री केलं, त्यांना जेलमध्ये टाकायचं होतं, मंत्री केलं, असं अजित पवारांबद्दल राज ठाकरे म्हणाले. पण परत मला 3 महिन्यापूर्वीचं आठवतं, जेव्हा राज ठाकरे हे म्हणाले होते की अजित पवार यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही, त्यामुळे त्यांनी लोकसभेला अजित पवार यांचा पक्ष, शिंदे यांचा पक्ष आणि फडणवीस यांचा पक्ष यांना सपोर्ट केला होता. म्हणजे यांना तुम्ही 3 महिन्यापूर्वी सपोर्ट करता, आज तुम्ही त्यांच्या विरोधात बोलत आहात. बरं, असं नाही की या 3 महिन्यातल्या घडामोडीमुळे तुम्ही खोटं असं बोलताय. पक्ष फोडून भाजपसोबत जाणं हे खूप आधीच झालेलं आहे अजित पवारांचं. मग 3 महिन्यापूर्वी जेव्हा पाठिंबा देत होता तेव्हा पण ते पक्ष फोडूनच गेलेले होते. तेव्हा तुम्ही त्या स्टेजवरून विचारायला पाहिजे होतं मोदींना की काय बाबा मोदी साहेब, तुम्हीच म्हणाले होते यांनी 70,000 कोटीचा घोटाळा केला, आज ते आपल्यासोबत स्टेजवर बसलेले, असं तुम्ही विचारायला पाहिजे होतं, असं मला वाटतं. राज ठाकरे बरोबर म्हणतात की पुढच्या पिढ्यांसाठी आम्ही काय ठेवणार आहोत हे आपण पाहिलं पाहिजे. तर खरं आहे, पुढच्या पिढ्यांना खरोखर आम्हाला असा एक नेता हवा होता आणि मला खरंच मनापासून वाटायचं की राज ठाकरेंकडे एक व्हिजन आहे, ती अजूनही आहे व्हिजन. पण आत्ता ते जे काही बोलत आहे त्याच्यामध्ये मधल्या काळात त्यांनी ज्या काही भूमिका बदलल्या त्यामुळे असं होतं ना की आता कसा विश्वास ठेवायचा, म्हणजे आणि खूप काळ त्यांना काम करत राहावं लागणार आहे, तेव्हा परत ते विश्वास मिळवू शकतील मग कदाचित. पण ते जर अशी हिडन आपली काहीतरी भूमिका ठेवत असतील, म्हणजे सगळ्या पक्षांना झाडायचं आणि भाजपला नाही झाडायचं. मोदी यांचं नाव पण घेतलं पण त्यांनी डायरेक्ट टार्गेट नाही केलं, ते फक्त म्हणाले की काल त्यांनी आरोप केला आणि आज पक्षामध्ये घेतलं, म्हणजे त्यांना झापायचं होतं अजित पवारांना, मोदी यांना नाही. अजित पवारांना झापायसाठीच ते म्हणतात की कसं काय हे भाजपमध्ये घेऊ शकतात. म्हणजे त्यांना भाजपवाल्यांना नाही म्हणायचं की अरे भाजपवाले तुम्हाला कळत नाही का, तुम्ही सगळ्या भ्रष्टाचारांना घेतलं, असं नाही म्हणाले ते. आणि त्यामुळे खरं तर आम्हाला एक क्रांती, जनतेला एक क्रांती करायची आहे आणि क्रांतीसाठी एक असा नेता पाहिजे असतो की खरोखर म्हणजे ज्याची निष्ठा आहे एका विचारांवर आणि तो त्या विचारांवर चालत आलेला आहे. मधल्या काळामध्ये मे बी दबाव आला तरी पण त्यांनी ते टॅकल केला, जेलमध्ये जायची वेळ आली जेलमध्ये गेला, पण तरीही आपला जो विचार आहे की नाही, हे जे सत्तेचं सरकार आहे, सध्याची सत्ता आहे ती चुकीची आहे. हे राज ठाकरे 2019ला चुकीची म्हणतात, 20ला चुकीची म्हणतात, 22-23 आणि 24ला फक्त 2 महिन्यासाठी म्हणतात की नाही नाही हे चांगलं सरकार आहे आणि मोदींना पंतप्रधान करा, आणि परत 2 महिन्यात आता म्हणतात की नाही नाही हे चांगलं नाही आहे. आणि त्यामुळे खरोखर खूप कन्फ्युजन होतं आणि असं लोकांना कन्फ्यूज करणं मला नाही वाटत बरं आहे. त्यामुळे राज ठाकरे जे म्हणतात की तुम्हाला सगळ्यांना फसवलं जातं आहे, हे सगळे मोठे नेते तुम्हाला फसवत आहेत, तर लोकांनी त्यांच्या खालीच कमेंट करून सांगितलेलं आहे की तुम्हीसुद्धा आम्हाला फसवत आहात असंच वाटायला लागलं आहे आता. आणि येस, सगळ्यात शेवटी त्यांनी ते सांगितलं की माझ्या मनसेच्या जे काही आमदार उभे राहतील, उमेदवार उभे राहतील, त्यांना आमदार नाही सॉरी जे काही उमेदवार उभे राहतील त्या सगळ्यांना तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्या आणि सत्तेमध्ये आम्हाला बसवा. मी महाराष्ट्राला खूप चांगलं काहीतरी करून दाखवतो असं ते म्हणाले. गुजरातला उद्योगधंदे जात आहे याच्याविषयी ते बोलले नाहीत.
एवढंच मला सांगायचं आहे. तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. अजून थोडंसं बघूया पुढचं काहीतरी. करायची, आमदार फोडाफोडी करायची, या सगळ्यामधलं सगळं राजकारण तापवायचं. यांच्याबरोबर पहिल्यांदा निवडणुका लढवायच्या, मग त्यांच्याबरोबर निवडणुका लढवल्यानंतर विचारांची प्रतारणा करून दुसऱ्या पक्षांबरोबर जायचं आणि सत्तेमध्ये बसायचं. हेच गेली 5 वर्ष बघतोय ना आपण. मग नक्की तुम्हाला आवडतंय काय? सरळ विचार करणारा, सभ्य विचार करणारा, देशाच्या राज्याच्या प्रगतीचा विचार करणारा माणूस पाहिजे तुम्हाला, की असले फोडाफोडी आणि असले धंदे करणारे असले राजकारणी पाहिजेत? एकदा काय ते ठरवा. थांबते. थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. शक्य असेल तर आर्थिक मदत. व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि शक्य असेल तर तुम्ही चॅनलला काही आर्थिक मदत करू शकता. थांबते. थँक्यू सो मच.